नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने टी-ई-टी, सी-टी-ई-टी, टेट आणि उर्वरित शिक्षक भरती याची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी मध्ये जे कास्टमधनं 5% रिझर्वेशन घेणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टीला 55% आणि ओपन कास्टवाल्यांसाठी 60% मार्क्स हे अपेक्षित असतात. आणि त्यासाठी 2013 पासून टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी ही 2009च्या ॲक्टनुसार ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आणि त्याची व्हॅलिडिटी ही 7 वर्ष नसून आता ही लाईफ टाईम करण्यात आलेली आहे. म्हणजेच टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी एकदा पास झाल्यानंतर पुन्हा ती पास होण्याची गरज नसते. त्यामुळे या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क्स असणं अपेक्षित असतं आणि कास्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी 82 मार्क्सला ते टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी पात्र असतात. परंतु जेव्हा आता मेरिट लिस्ट लावली तेव्हा मात्र यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं 55% आणि 60% यानुसार. कारण मेरिट लिस्टनुसार हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती. तर याचा निकाल देताना न्यायालयाने अतिशय महत्त्वाचे जे मुद्दे सांगण्यात आलेले होते ते बघा. या ठिकाणी 12 नंबरच्या पॉईंटमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जी शिक्षक पदभरती आहे ती कंटिन्यू चालू राहील आणि त्यामध्ये शिक्षक भरती ही थांबणार नाही. जी प्रोसिजर चालू आहे ती तशीच चालू राहील आणि या ठिकाणी 9 पिटिशनरचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ह्या शिक्षक भरतीमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांचा उल्लेख किंवा सगळ्यांचा उल्लेख न करता या 9 पिटिशनर ज्यांनी ही याचिका दाखल केलेली असे 9 उमेदवार होते ज्यांनी याचिका दाखल केलेली. तर ह्या 9 उमेदवारांचा विचार केला जाईल आणि ज्याप्रमाणे शिक्षक भरतीचं शेड्यूल चालू आहे त्याप्रमाणे ते चालू राहील. म्हणजेच न्यायालयाच्या निकालानुसार अंतिम निकालानुसार या 9 उमेदवारांचं त्या ठिकाणी सिलेक्शन हे अवलंबून असेल. जसं डी-एड आणि बी-एड यांचा टी-ई-टीचा किंवा सी-टी-ई-टीचा पेपर 1 म्हणजेच बी-एड वर्सेस बी-टी-सीची जशी केस पेंडिंग होती आणि त्यावेळेस प्रत्येक उमेदवाराला पुढे एक स्टार मार्क करून यायचा की त्यांचा निकाल हा न्यायालयाच्या अधीन राहून ही पुढची प्रोसिजर चालू राहील. म्हणजेच अंतिम निकालावरती अवलंबून राहील. आता या ठिकाणी देखील त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे भरती चालू राहील आणि ह्या 9 उमेदवारांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता बाकीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी असेल की नाही ते आपण सांगू शकत नाही. परंतु 9 उमेदवारांचा उल्लेख केल्याचा अर्थ ह्या 9 उमेदवारांना जर त्यांच्या बाजूने हा निकाल लागला 9 उमेदवारांच्या तर त्यांना सामावून घेण्याची जबाबदारी ही प्रशासनाची राहील. त्यामुळे 55% आणि 60% हा जो काही गोळ होता तर यामध्ये हा जो निर्णय झालेला आहे तो एवढाच यातनं आउटपुट निघत आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे की शिक्षकांच्या परीक्षेचे वेळापत्रक सादर करा. म्हणजेच हे टी-ई-टी आणि टी-आय-टी या दोन्हींच्या संदर्भात आहे. कारण जेव्हा विद्यार्थ्यांनी डिमांड केली होती की टेटला किंवा पवित्र पोर्टलवरती आम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची संधी द्या, कारण जे विद्यार्थी नंतर पास झालेले किंवा त्यांनी टी-ई-टी किंवा टी-ई-टी तर झालीच नाही म्हणा परंतु सी-टी-ई-टीमध्ये ते नंतर म्हणजे जी काही डेट देण्यात आली होती त्यानंतर ते पास झालेल्या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला देखील याच्यामध्ये संधी द्या. परंतु तेव्हा न्यायालयाने किंवा परीक्षा परिषदेने असं सांगितलेलं की वर्षातनं 2दा ही टी-ई-टी घेतली जाईल. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना तर नक्कीच संधी मिळेल. त्यामुळे आता हा पुढचा प्रश्न आहे की टी-ई-टी ही वर्षातनं 2दा होणं अपेक्षित आहे आणि दरवर्षी ही टेट एक्झाम घेतली जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं. आता राज्यातील शिक्षक पदभरती संदर्भातील शिक्षक पात्रता आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता मापन चाचणी ही 2023ला घेण्यात आली. खंडपीठाने रवींद्र गुगे व न्यायमूर्ती R.M. जोशी यांनी या चाचणी परीक्षांचे वेळापत्रक रोडमॅप 5 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश मंगळवारी राज्य शासनाला दिले. आता या संदर्भात शिक्षक भरतीतील पात्र उमेदवार
गणेश शेटे यांनी ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे। याचिकेत म्हटल्यानुसार राज्य शासनाने 2017 पासून शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत सुरू केलेली आहे। यापूर्वी 2017 पासून टेटमध्ये मिळालेल्या गुणानुसार शिक्षक भरती केली जाते। यापूर्वी 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली, त्यानंतर 2019ला ती घेण्यात आली आणि 2017 पासून ते 2022 पर्यंत अभियोग्यता बुद्धिमत्ता मापन चाचणी झालेलीच नाही। उच्च न्यायालयाने या संदर्भात एक सुमोटो जनहित याचिका दाखल करून वर्षातून किमान 2 वेळा अभियोग्यता चाचणी घेण्याचे आदेश शासनाला दिले। ती याचिका प्रलंबित आहे। त्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने टेट चाचणी जानेवारी-फेब्रुवारी 2023 मध्ये घेतली, त्या आधारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे आता हे या ठिकाणी वर्षातनं 2दा TET घेणं अपेक्षित आहे, परंतु ती घेतलेली नाही। तशीच टेट एक्झाम देखील घेणं अपेक्षित आहे, परंतु मग आता शिक्षकांच्या परीक्षेसाठी हे वेळापत्रक सादर करण्याचे या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता हे TETचं जे नियोजन करण्यात आलं होतं, पाठीमागे देखील ही बातमी अशी व्हायरल झाली होती की फेब्रुवारी महिन्यामध्ये TETची एक्झाम होईल म्हणून, परंतु या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे तांत्रिक कारण आहे, कारण आतापर्यंत जर TETमध्ये जे घोटाळे बघितले त्यानंतर TET ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं नियोजन परीक्षा परिषदेने केलं होतं, परंतु यामध्ये जे भाषा आहेत त्या भाषेमध्ये येणाऱ्या अडचणी या ठिकाणी कारण देण्यात आलेलं आहे की बाकीच्या तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलली आणि याच्या नियोजनाच्यामुळे ही परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता परीक्षा परिषदेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेशी संबंधित निविदा देणे आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात झालेली आहे। आचारसंहिता परीक्षेसाठी शिक्षकांची निवडणूक आणि आचारसंहिता परीक्षेसाठी शिक्षकांची उपलब्धता यामुळे थोडाफार विलंब झाला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये या TETचं नियोजन होईल। त्यामुळे मेच्या ऐवजी जून महिना तुम्ही पकडून चला, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये डेट ह्या थोड्या पुढे जातच असतात, त्यामुळे जूनच्या आसपास TETचं नोटिफिकेशन येणं या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे CTET, जी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आहे TET महाराष्ट्रासाठीची, ती तर पुढे आता त्याचं नोटिफिकेशन येईल तेव्हा त्या एक्झामचे फॉर्म भरा, परंतु जी सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET असते तिचे फॉर्म ऑलरेडी चालू झालेले आहेत आणि ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत त्याचं ॲप्लिकेशन करण्याची ही शेवटची तारीख आहे। आता यामध्ये बघा, CTETमध्ये 7 तारखेपासनं 7 जुलैला ही एक्झाम कंडक्ट करण्यात येईल। आता एकाच दिवशी एक्झाम आहे, म्हणजे ही डेफिनेटली ऑफलाईन पद्धतीची एक्झाम आहे। जेव्हा ती शेड्यूल केली जाते तेव्हा ती ऑनलाईन असते, कारण की त्या ठिकाणी PC अवेलेबल असावे लागतात, म्हणजेच IT कंपनी, त्यासाठी दिवस जास्त जातात। परंतु आता ही ऑफलाईन OMR शीट यामध्ये असते, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात आणि अतिशय सोपी एक्झाम आहे। त्यामुळे TET आणि CTET दोघांसाठीचा क्रायटेरिया हा सेमच आहे। जसं आपल्याला शिक्षक म्हणून जॉईनिंग व्हायचं असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं आपल्याला एक तर TET किंवा CTET लागते, मग का तुम्ही CTETचा फॉर्म भरू नये। त्यामुळे जी गोष्ट आता चालू आहे तर तुम्ही निश्चित हा फॉर्म भरून घ्या, कारण TETपेक्षा CTET पास होण्याचे चान्सेस हे जरा जास्तच असतात। त्यामुळे CTETचं ॲप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी चालू आहेत, तर ते तुम्ही निश्चितच भरू शकता। 2 एप्रिलपर्यंत ही लास्ट डेट आहे, परंतु एवढी वाट बघायची गरज पडत नाही, मोजक्या तुमचे 10 मिनिटांमध्ये पूर्ण फॉर्म भरून होतो। त्यामुळे TETचे ॲप्लिकेशन फॉर्म निघतीलच, त्या गोष्टीचं तर वाट बघा, परंतु जी गोष्ट आता सध्या चालू आहे त्याचं ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या आणि CTET देखील क्लिअर करून घ्या। अशा या TET, CTET आणि टेटच्या आणि कोर्ट केसच्या महत्त्वाच्या अपडेट। त्यानंतर या ठिकाणी उर्वरित शिक्षक पदभरती नेमकी कधी होईल तर बघा, ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी एकास एक उमेदवारांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि उर्वरित जी शिक्षक पदभरती आहे, रिमेनिंग पोस्ट विदिन 2 मंथ्स, म्हणजे 2 महिन्याच्या आत या सगळ्या रिक्त जागा ह्या भरल्या जाव्यात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे 2 महिन्यामध्ये या बाकीच्या रिक्त पदांमध्ये मग सगळ्यात जागा येतील, तर ही रिक्त पदे ही 2 महिन्याच्या आत भरली जातील आणि यावरती नेक्स्ट पुढची जी तारीख आहे याचिकेची ती 6/5/2024 ही पुढची नेक्स्ट तारीख आहे।